सोलापूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन शिस्तीला अधिक बळकटी देण्यासाठी बायोमेट्रिक उपस्थितीबाबत कठोर पावलं उचलण्यात आली आहेत। या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्यात येणार आहे। यापूर्वी केवळ उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होत होती, मात्र आता कार्यालयीन वेळेपूर्वी कार्यालय सोडून जाणाऱ्यांच्याही बायोमेट्रिक नोंदीची तपासणी करून त्यांच्यावर समान कारवाई केली जाणार आहे। आदेशानुसार प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या नियुक्तीच्या कार्यालयातील बायोमेट्रिक यंत्रावर कार्यालयात येताना आणि जाताना उपस्थितीची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे। शासनाने मंजूर केलेल्या 10 मिनिटांच्या ग्रेस पिरियड नंतर एखादा कर्मचारी महिन्यात 3 वेळा उशिरा आल्यास किंवा 3 वेळा कार्यालयीन वेळेपूर्वी निघून गेल्यास त्याच्या नावावर 1 दिवसाची किरकोळ रजा खर्ची टाकण्यात येणार आहे। किरकोळ रजा उपलब्ध नसल्यास अर्जित रजा आणि तीही उपलब्ध नसल्यास 1 दिवसाचे वेतन कपात करण्याची तरतूद करण्यात आली आहे। तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना 2 वेळा लेखी ताकीद देऊनही सुधारणा न झाल्यास विभाग प्रमुखांकडून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे। उशिरा येणे व लवकर जाणे याच्या स्वतंत्र नोंदी ठेवण्याच्या सूचना आस्थापना विभागाला देण्यात आल्या आहेत। याशिवाय प्रत्येक विभागातील उपस्थिती व निर्गमनाची तपासणी नियमितपणे करून त्याचा अहवाल लेखापरीक्षक विभागाकडे सादर करण्यात येणार आहे। लेखापरीक्षक विभागाकडून रजा कपात व शिस्तभंग कारवाईची अंमलबजावणी झाली की नाही याचीही पडताळणी केली जाणार आहे। या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व खाते व शाखा प्रमुखांना दिले असून कार्यालयीन शिस्तभंग खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही दिला आहे।